आखाती देशातल्या युद्धामुळे ऐन वेळेला संपलेला गॅस हा सामान्य माणूस मेटाकुटीला आलाय। मात्र गरज ही शोधाची जननी आहे हे छत्रपती संभाजीनगरच्या एका अशिक्षित मिठाई विक्रेत्यानं सिद्ध करून दाखवलं। आठवडी बाजारात मिठाई विक्री करणाऱ्या व्यक्तीनं गॅस संपल्यानंतर जो देशी जुगाड केलाय तो पाहून भले भले इंजिनियर सुद्धा थक्क होतील। या मिठाई विक्रेत्यानं एका छोट्या गॅसच्या टाकीला चक्क 2 काय गोष्टी बांधल्या, आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। पाहूया। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे साहजिकच याचा परिणाम हॉटेल व्यावसायिक किंवा रसोई म्हणजे वेगवेगळे पदार्थ तयार करणाऱ्यांना बसतोय। मग अशात व्यवसाय बंद ठेवायचा का? तर अशा वेळी देशी जुगाड वेगवेगळे लोक करतायत। आपण बघतोय अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। असाच काही देशी जुगाड संभाजीनगरमध्ये करण्यात आलाय। मी संभाजीनगरच्या आडूच्या आठवडी बाजारमध्ये आहे आणि हे बघा, हे देशी जुगाड आहे। एक करो जरा, एक काय असं दाखवा जरा थोडंसं। हे बघा, हे पंप पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की सायकलमध्ये हवा भरण्याचा हा पंप आहे। त्याला या स्टो टाकी आहे त्याला जोडलेला आहे आणि याच्यामध्ये डिझेल आहे आणि दुसरा पाईप या शेगडीकडे गेलेला आहे आणि त्यातून हे सगळं स्टो चालतोय। आता ही भानगड काय आहे आणि हा देशी जुगाड कसा केला आणि काय यातून इनपुट आहे आणि त्यांना कसं सुचलं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत हे व्यावसायिक आहे ज्यांचा आठवडी बाजारामध्ये जुलेबी आणि वेगवेगळ्या पदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे। कसं सुचलं तुम्हाला हे आणि म्हणजे का वेळ आली? ही गॅस न मिळाल्यामुळे आलेलं आहे। ही गॅसची जे टाकी असते ते सिस्टीम जसं गॅसचं एअर निघतं त्याप्रमाणे बनलेलं आहे। ते हवा मारल्यामुळे डिझेल पुढे चालते, त्यामुळे प्रेशर भेटते। आणि हे सुचलं कसं की का गॅसमुळे जसं गॅसची टाकी तुम्हाला कसं सुचलं की असं बनवावं म्हणून? हे गॅस न मिळाल्यामुळे त्याच्यामुळे बनविलं ना। नाही, पण ही आयडिया कशी आली तुम्हाला? आयडिया म्हणजे गॅस जसं चालतंय का तर त्यामुळे तशी आयडिया आली की बाबा आपण असं करू, हे गॅसचं जसं प्रेशर चालतं तसे हे चालेल। असं वाटलं होतं का हे यशस्वी होईल, सक्सेस होईल? नाही करून बघून नाही, बल गेलं नव्हतं, पण असं डोकं लावलं तर ते सक्सेस झालं। तुमचं शिक्षण काय झालंय? शिक्षण नाही, काहीच नाही। काही नाही। आणि काय व्यवसाय आहे तुमचा? हे मिठाईचं आहे, हलवायचं बाजार, हलवायचं दुकान आहे। आठवडे बाजार। म्हणजे हे तुम्ही काहीतरी करून बघू असं असं डोक्यात आलं, बनविलं तर ते जमलं, सक्सेस झालं। याच्यासाठी काय काय वापरलं तुम्ही? याच्यात काय ते इस्टूचं आयटम आहे, ते कॉक वगैरे आणि हे मोटरसायकलचं एक नळी लावलेली आहे हवे मारायला आणि गॅसची नळी लावून एक बर्नल बसलेलं इस्टूचं, ते पहिले भेटत होते पुराणे इस्टूचं, त्याचं बर्नल लावलेलं आहे, त्याच्यावर ते ऍडजस्ट केलेलं आहे। सक्सेस झालंय? ओके, एकदम। आणि हे कधीपासून वापरू लागले आता? आजच स्टार्ट झाली, आजच सुरू केलं? हा, गॅस नाही मिळाल्यामुळे। भारतात आपण बघतो की देशी जुगाड म्हणजे अनेक व्हिडिओ आपण बघतो, वेगवेगळे शक्कल लढवली जाते आणि त्यातूनच अशा पद्धतीने शक्कल लढवली गेली आहे। त्यांनी सुरुवातीला हा प्रयोग करून बघू म्हणून हे सुरू केलं आणि तो यशस्वी झालाय आणि त्यांचं दुकान जे त्यांना गॅस अभावी बंद ठेवावं लागणार होतं ते सुरू झालंय। त्यामुळे या देशी जुगाडची सर्वत्र चर्चा सुरू आहे। हा व्हिडिओ पण व्हायरल होतोय आणि तेच देशी जुगाड यशस्वी देखील झालेलं आहे आणि त्यांना सध्या आपलं दुकान देखील चालवता येतंय। राहुल चव्हाणचा मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।